एक समान गतीसाठी अंतर काल आलेख. यामध्ये आपण काल आणि अंतर यांच्या राशी दिलेल्या आहेत. जेव्हा वेळ काल 0 सेकंद असतो तेव्हा अंतरसुद्धा 0. 10 सेकंदानंतर अंतर 15 मीटर, 20 सेकंदाला 30 मीटर, 30 सेकंदाला 45 मीटर. आपल्याला यामध्ये दिसत आहे की काल हा 10-10चा फरक दिसत आहे. म्हणजे 0 ते 10, 10 नंतर 20, 30, 40, 50 अशा प्रकारे. अंतर 15-15नी वाढत आहे. 0 नंतर 15, 15 आणि 15 30, 30 आणि 15 45. म्हणजे अंतर हे 15-15 मीटरनी वाढत आहे. जेव्हा वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर गाठते त्याला आपण एक समान गती असे म्हणतो. आपण या आलेखामध्ये एक्स अक्षावर काल घेतलेला आहे, म्हणजे वेळ घेतलेली आहे सेकंदामध्ये, आणि वाय अक्षावर अंतर घेतलेलं आहे. 0 सेकंद वस्तू स्थिर आहे तेव्हा काल आणि अंतर दोन्हीही 0 आहे. 10 सेकंदानंतर वस्तूने 15 मीटर इतकं अंतर गाठलेलं आहे. 20 सेकंदाला 30, 30 सेकंदाला 45. आणि जेव्हा एक समान गती असते तेव्हा या सर्व बिंदूंना आपण जोडलं तर आपल्याला सरळ रेषीय आलेख मिळतो. सरळ रेषीय आलेख आपल्याला कधी मिळतो? जेव्हा गती एक समान असते. तर या ठिकाणी आपल्याला दिसते प्रत्येक 10 सेकंदाला गती म्हणजे अंतर 15 मीटरनी वाढत आहे. म्हणजेच ही जी गती आहे ही एक समान गती आहे आणि एक समान गती असल्यास आलेख आपल्याला सरळ रेषीय मिळतो. यानंतरचा जो आलेख आहे तो आहे नेक समान गतीसाठी अंतर काल आलेख. या ठिकाणी परत आपण काल आणि अंतर हे घेतलेले आहे. 0 काल 0 सेकंद, अंतर 0. काल 5 सेकंदांनी आपण वाढवत आहे. 5, 10, 15, 20, 25, 30 आणि 35. अंतर 0 नंतर 7, 12. इथे 6 5नी अंतर वाढलं. 12 नंतर 20, इथे 8नी वाढलं. 20 नंतर 30, 10नी वाढलं. म्हणजे या ठिकाणी अंतर समान कालावधीमध्ये सारखं अंतर या ठिकाणी दिसत नाही आहे. म्हणजेच याचा अर्थ नैक समान गती. जेव्हा आपण हा आलेख एक्स अक्षावर काल घेतो आणि वाय अक्षावर अंतर 5 सेकंदाला 7, 10 सेकंदाला 12, नंतर 15 सेकंदाला 20 अशा प्रकारे जेव्हा आपण आलेख या घेतो तेव्हा आपल्याला सरळ रेषीय आलेख मिळत नाही. आपल्याला तो आलेख, ती जी रेष आहे ती अशी थोडीशी तिरपी किंवा एक सरळ रेषेमध्ये आपल्याला मिळत नाही. जेव्हा आलेख आपल्याला सरळ रेषेमध्ये मिळत नाही म्हणजेच ती गती आहे नैक समान गती. तर नैक समान गतीचा आलेख आपल्याला सरळ रेषेमध्ये मिळत नाही. हा तिसरा आलेख एक समान गतीसाठी वेग काल आलेख. या ठिकाणी आपण एक्स अक्षावर काल घेतलेला आहे आणि वाय अक्षावर वेग घेतलेला आहे. आणि वेग कसा आहे तर एक समान, म्हणजे प्रत्येक इथे जो वेळ घेतला आहे आपण तो तासामध्ये घेतलेला आहे. पहिला तास, दुसरा तास, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. आणि या ठिकाणी वेग दिलेला आहे 10 किलोमीटर प्रति तास, 20, 30, 40, 50, 60. एखादी वस्तू समान वेगाने जात असेल म्हणजे प्रत्येक तासाला त्या वस्तूचा वेग 60 असेल. पहिल्या तासाला सुद्धा 60, दुसऱ्या तासाला 60, तिसऱ्या तासाला 60 आणि चौथ्या तासाला सुद्धा 60. तर आपल्याला अशा प्रकारची एक सरळ रेष मिळते. आता वेळेमध्ये त्यांनी किती अंतर गाठलं? आता आपण जर विचार केला की सुरुवात त्यांनी 0 पासून केली, 2 तासानंतर त्यांनी किती अंतर गाठलं असेल तर पहिल्या तासाला 60 अधिक दुसऱ्या तासाला 60 म्हणजे एकूण 120 किलोमीटर. या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत त्या वस्तूने किती अंतर गाठलं असेल तर आपण परत तसंच कॅल्क्युलेट करू शकतो की दुसऱ्या तासापासून तिसऱ्या तासापर्यंत एका तासामध्ये 60, तिसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत 60 म्हणजे एकूण 120. यासाठी आपल्याजवळ दुसरा पण एक प्रकार आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला अंतर काढायचं असेल तर आपण ते क्षेत्रफळसुद्धा घेऊ शकतो. जसं या ए बी सी आणि डी
हा आपल्याला एक चौरस मिळालेला आहे. या चौरसाचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तरीसुद्धा आपल्याला कळतं की आपण तेवढ्या वेळामध्ये या 2 तासांमध्ये दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत या 2 तासांमध्ये किती अंतर गाठले. आपण आलेख चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण सूत्र वापरतो L गुणिला B, म्हणजे लांबी गुणिला रुंदी. लांबी 2 ते 4 म्हणजे इथे लांबी आहे 2 आणि रुंदी आहे 60. तर 2 गुणिला 60 म्हणजेच 120. म्हणजे आपल्याला जर अंतर काढायचं असेल तर अंतर काढण्यासाठी जर आपण आलेखावर जर दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढल्यास आपल्याला त्या वस्तूने त्या कालावधीमध्ये किती अंतर गाठले किंवा किती अंतर कापले हे आपण त्या क्षेत्रफळावरून काढू शकतो. चौथा आलेख आहे एक समान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख. एक्स अक्षावर आपण काल घेतलेला आहे आणि वाय अक्षावर आपण वेग घेतलेला आहे. त्वरणित एक समान त्वरणित म्हणजे प्रत्येक सेकंदाला प्रत्येक कालावधीमध्ये तो वेग सारख्या पद्धतीने वाढत आहे. म्हणजे इथे 0, 8, 16, 24, 32 म्हणजे वेग जो आहे तो 8-8 वाढत आहे. याला म्हणतो आपण एक समान त्वरणित गतीकरिता किंवा गती. तर पहिल्या 5 सेकंदाला 8, 10 सेकंदाला 16, 15 सेकंदाला 24, 20 सेकंदाला 32, 25 सेकंदाला 40 आणि 30 सेकंदाला 48 अशा प्रकारे. तर एक समान असल्यामुळे आपल्याला सरळ रेषीय आलेख मिळतो. 10व्या सेकंदापासून 20 सेकंदापर्यंत 10 सेकंदापासून 20 सेकंद या 10 सेकंदामध्ये त्या वस्तूने किती अंतर गाठले हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण या ठिकाणी या बी पॉईंट 20 सेकंदावर एक लंब काढला आणि डी पॉईंटवर एक लंब काढला. आता आपल्याला ही आकृती मिळाली. जर आपण या आकृतीचे ABCD या चौरसाचे जर आपण क्षेत्रफळ काढले तर आपल्याला कळेल की 10व्या सेकंदापासून 20 सेकंदापर्यंत म्हणजे या 10 सेकंदामध्ये त्या वस्तूने किती अंतर गाठले. आता ही जी आकृती आहे या आकृतीसाठी आपल्याला जर सूत्र माहीत नसेल तर आपण काय करणार, तर आपण या A बिंदूवरून एक लंब काढणार या BCवर. आता या ठिकाणी आपल्याला 2 आकृत्या तयार होईल, एक चौरस आणि एक त्रिकोण. आता या ABCD या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर चौकोन AECD चे क्षेत्रफळ अधिक ABE या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 लांबी गुणिला रुंदी. या चौरसाची लांबी A पासून D पर्यंतचं अंतर आहे 16. म्हणजे इथून A पासून D पासून A पर्यंत म्हणजे इथे 16 म्हणजे हे झालं लांबी 16. रुंदी 10 पासून 20 म्हणजे 20 वजा 10 म्हणजे 10. तर 16 गुणिला 10 म्हणजे 160. त्रिकोणाची लांबी AE किती आहे 10. चौकोनाच्या विरुद्ध बाजू ह्या समान असतात. DCची किंमत जर 10 असेल तर AEची किंमतसुद्धा 10. रुंदी B पासून E पर्यंतची लांबी किती राहणार, तर 32 आणि इथे 16 32 वजा 16 म्हणजे 16. तर 1/2 गुणिला 10 गुणिला 16 या दोन्ही आपण 10ला भाग दिला. 5 2 पंच 10, 5 गुणिला 16 16 पंच 80. तर 160 अधिक 80 बरोबर 240. म्हणजे 10व्या सेकंदापासून 20 सेकंदापर्यंत या 10 सेकंदामध्ये त्या वस्तूने 140 मीटर इतके अंतर गाठले. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला अंतर काढायचं असेल तेव्हा तेव्हा आपण त्या आकृतीचे क्षेत्रफळ काढणार.
म्हणजे क्षेत्रफळावरून आपल्याला अंतर काढता येते. गतिविषयक समीकरणे. न्यूटनने गतीचा अभ्यास केला आणि त्यावरून त्यांनी गतीचे 3 समीकरणे आपल्याला दिले आहेत, मिळवले आहेत. तर पहिलं समीकरण v बरोबर u अधिक at हे गतीचं पहिलं समीकरण. दुसरं s बरोबर ut अधिक 1/2 atचा वर्ग. आणि तिसरं समीकरण आहे v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as. v म्हणजे अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण, t म्हणजे कालावधी आणि s म्हणजे विस्थापन. समजा एखादी वस्तूची सुरुवातीची गती u आहे, t या कालावधीनंतर त्या वस्तूची गती झाली v म्हणजे अंतिम गती होती v. त्वरणामुळे a या त्वरणामुळे त्याची गती v झाली आणि तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी s इतके विस्थापन केलेले आहे किंवा अंतर गाठले आहे. तर हे जे ॲब्रिव्हेशन्स आहेत, चिन्ह आहे v u a t, हे आपण लक्षात ठेवायचे. v चा अर्थ अंतिम गती, u म्हणजेच सुरुवातीची गती, a म्हणजे त्वरण, t म्हणजे काळ आणि s म्हणजे विस्थापन. तर पहिलं जे सूत्र आहे, पहिलं समीकरण v बरोबर u अधिक at हे समीकरण वेग काल यामधला संबंध दर्शवतो. दुसरं समीकरण s बरोबर ut अधिक 1/2 atचा वर्ग. दुसरं समीकरण गतीविषयक दुसरं समीकरण विस्थापन आणि काल यांच्यामधला संबंध दर्शवते. तिसरं समीकरण v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as हे तिसरं समीकरण विस्थापन आणि वेग यांच्यामधील संबंध दर्शवते. आपण हे तीनही समीकरण आलेखावरून मिळवणार आहे. पहिले समीकरण होते v बरोबर u अधिक at, वेग काल संबंधाचे समीकरण. पहिलं समीकरण हा वेग आणि काल यांच्यामधला संबंध दर्शवतो. हा आलेख, सुरुवातीचा वेग हा 0 नसावा. जेव्हा आपण आलेखावरून हे समीकरण मिळवतो तेव्हा त्याची पहिली कंडिशन आहे की सुरुवातीचा वेग हा 0 नसावा. तर आपण सुरुवातीचा वेग हा 0 घेतलेला नाही आहे, नॉन झिरो आहे. तर सुरुवातीचा वेग म्हणजे इथून आपण सुरुवात केली 0पासून नाही, तर इथे सुरुवातीचा वेग होता u. t या कालावधीनंतर, t या वेळेनंतर ती वस्तू पोहोचली b, तेव्हा त्याचा वेग होता v म्हणजे हा झाला अंतिम वेग. तर सुरुवातीचा वेग u म्हणजेच काय, तर आलेखावरून od, आपण इथे नाव दिलेलं आहे od. हा od म्हणजेच काय, तर सुरुवातीचा वेग. अंतिम वेग v म्हणजेच अंतिम वेग आणि आलेखावर oc, हा o पासून c पर्यंतचं अंतर म्हणजेच अंतिम वेग. तर अंतिम वेग बरोबर v बरोबर oc. कशावरून घेतला आहे आपण, आलेखावरून. v ची किंमत किती, oc, म्हणजे इथून इथपर्यंत. नंतर कालावधी t म्हणजे 0 पासून e पर्यंत हा झाला कालावधी. तर t हे कालावधी आणि t ची किंमत आलेखावरून आपल्याला मिळाली oe. आपल्याला माहिती आहे त्वरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. त्वरण बरोबर वेगातील बदल छेदामध्ये काल. वेगातील बदल म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेदामध्ये काल. तर त्वरण बरोबर वेगातील बदल छेदामध्ये काल. वेगातील बदल म्हणजेच काय, तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेदामध्ये काल. आता याच्या किमती आपण टाकू. त्वरणासाठी आपण अक्षर वापरणार a. तर a बरोबर अंतिम वेग किती आहे oc वजा सुरुवातीचा वेग किती आहे od. तर oc वजा od छेदामध्ये t कशासाठी, कालावधीसाठी. आता हा t आपण या इकडे पक्षांतरित केलेला आहे. तर आता हा भागाकारामध्ये असणारा गुणाकारामध्ये जाईल, म्हणजेच at, a गुणिला t, at बरोबर
ओ सी वजा ओ डी. हा ओ सी वजा ओ डी किती उरलं? हा ओ सी वजा ओ डी म्हणजे उरलं सी डी. तर ओ सी वजा ओ डी बरोबर सी डी. म्हणजे आपण या ओ सीमधून जर ओ डी वजा केलं तर एवढा भाग शिल्लक राहतो. हा भाग म्हणजेच काय तर सी डी. म्हणजेच आपण ओ सी वजा ओ डीच्या ऐवजी लिहू शकतो सी डी. तर ए टी बरोबर सी डी. म्हणजे इथून या सी डीची किंमत झाली ए टी. ओ सी बरोबर म्हणजे हा ओ सी बरोबर ओ डी अधिक सी डी. म्हणजे हा ओपासून सी इतकं अंतर म्हणजेच काय तर ओ डी अधिक सी डी. तर ओ सी बरोबर ओ डी अधिक सी डी. ओ सी म्हणजे काय? ओ सी बरोबर व्ही, ओ डी बरोबर यू आणि सी डी बरोबर ए टी. म्हणजेच आपल्याला समीकरण मिळालं व्ही बरोबर यू अधिक ए टी. हे झालं गतिविषयक पहिलं समीकरण. पहिलं समीकरण काल आणि वेग आणि काल यांच्यामधला संबंध दर्शवतो. दुसरं समीकरण आहे विस्थापन काल संबंधाचे समीकरण. म्हणजेच गतिविषयक दुसरं समीकरण. दुसरं समीकरण काय होतं? एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. परत आपण हा आलेखावरून मिळवणार आहोत की हे सूत्र गतिविषयक दुसरं समीकरण मिळवणार आहे. आलेख तोच जो आपण पहिल्या समीकरणासाठी वापरला होता. सुरुवातीचा वेग हा 0 नसावा म्हणून आपण इथून सुरुवात केलं. सुरुवातीचा वेग यू, टी या वेळानंतर ती वस्तू बीपर्यंत पोहोचली तेव्हा त्याचा वेग होता व्ही. हा झाला अंतिम वेग. सुरुवातीचा अंतिम वेगाला पर्यंत या बीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती वेळ लागला? टी. तर विस्थापन आणि आपण याआधी आलेखामध्ये बघितलं आहे की विस्थापन काढायचं म्हणजेच आपल्याला काय काढायचं तर क्षेत्रफळ काढायचं आहे. विस्थापनासाठी आपण अक्षर वापरतो यस. तर यस बरोबर चौकोन, हा चौकोन ओ डी बी ई, हा पूर्ण ओ डी बी ई या चौकोनाचं क्षेत्रफळ. तर चौकोन डी ओ ई बी हा पूर्ण याचं काय काढायचं आहे आपल्याला? क्षेत्रफळ काढायचं आहे. आता क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन पद्धती आहे. पूर्ण याचं क्षेत्रफळ काढू शकतो किंवा या आकृतीचे दोन भाग करू शकतो आपण. तर या ठिकाणी आपण दोन भाग केले. एक आयात, इथून आपण एक लंब काढला या बीईवर. आता या आकृतीचे दोन भाग झाले, एक आयात आणि एक त्रिकोण. तर हा आयात आणि हा त्रिकोण. तर यस बरोबर म्हणजे विस्थापन बरोबर आयात डी ओ ई ए, डी ओ ई ए म्हणजे या हा भाग डी ओ ई ए चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण डी ए बी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आयाताच्या क्षेत्रफळाची सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे 1/2 लांबी गुणिला रुंदी. यस बरोबर लांबी किती आहे तर लांबी ए ई हे ए आणि रुंदी ओ ई म्हणजे इथून इथपर्यंत. तर लांबी गुणिला रुंदी अधिक त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 लांबी ए बी. तर ही झाली लांबी त्रिकोणाची ए बी आणि रुंदी आहे ए डी म्हणजे इथून इतकी. तर किंवा डी ए डी म्हणा किंवा डी ए. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं 1/2 ए बी गुणिला डी ए. ए ई म्हणजे काय? ए ई म्हणजेच ओ डी आणि ओ डीची किंमत आहे यू. म्हणजेच ए ई बरोबर यू. ओ ई बरोबर टी. ए बी हा ए बी बरोबर सी डी आणि सी डीची किंमत आहे ए टी आणि डी ए याची किंमत आहे टी. आता या सर्व किमती आपण या समीकरणामध्ये ठेवणार आहोत.
हे जे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं, या समीकरणामध्ये आपण ह्या सगळ्या किमती ठेवणार आहोत. एईच्या ठिकाणी यू, ओईच्या ठिकाणी टी. तर यस बरोबर यू गुणिला टी अधिक 1/2 जसाच्या तसा. ए बी बरोबर ए टी आणि डी ए बरोबर टी, म्हणजे 1/2 गुणिला ए टी गुणिला टी. आता आपण यांचा गुणाकार केला. यस बरोबर यू गुणिला टी यू टी अधिक 1/2 जसाच्या तसा ए, तसाच टी गुणिला टी टीचा वर्ग. आणि आपल्याला सूत्र मिळालं यस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. हे झालं गतिविषयक दुसरं समीकरण. दुसरं समीकरण आपल्याला विस्थापन आणि काल यांच्यामधला संबंध दर्शवतो. तिसरं समीकरण विस्थापन वेग संबंधाचे समीकरण. तिसरं समीकरण हा विस्थापन आणि वेग यांच्यामधला संबंध दर्शवतो. आलेख तोच वापरणार आहे आपण जो पहिल्या समीकरणासाठी आणि दुसऱ्या समीकरणासाठी वापरलेला आहे. विस्थापन काढायचं आहे. आपल्याला विस्थापन काढायचं आहे आणि विस्थापन काढायसाठी आपण काय घेणार, तर आपण क्षेत्रफळ काढणार आहे. तर यस बरोबर म्हणजेच काय, तर विस्थापन. आणि विस्थापन जेव्हा जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा तेव्हा आपण त्याचं काय काढणार आहे, क्षेत्रफळ. तर या ठिकाणी समलंब चौकोन DOEB हा जो चौकोन आहे हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन DOEB या चौकोनाचे आपण क्षेत्रफळ काढणार आहे. समलंब चौकोनाचे सूत्र आहे, क्षेत्रफळाचं सूत्र आहे यस बरोबर, म्हणजे आपण या ठिकाणी विस्थापन बरोबर 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज. समांतर बाजू म्हणजे कोणत्या, OD आणि BE ही आहे समांतर बाजू. तर या समांतर 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिला समांतर बाजूंमधील लंब अंतर, म्हणजे हे OE हे झालं अंतर. आणि ह्या दोन समांतर बाजू कोणकोणत्या आहेत, तर OD किंवा DO आणि BE ह्या समांतर बाजू आहे. आणि समांतर बाजूंमधील लंब अंतर म्हणजेच तर OE. तर यस बरोबर 1/2 गुणिला समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिला समांतर बाजूंमधील लंब अंतर. आता या ठिकाणी आपण त्याच्या किमती टाकू. यस बरोबर 1/2 समांतर बाजू OD अधिक BE, तर 1/2 OD अधिक BE गुणिला समांतर बाजूंमधील लंब अंतर म्हणजे OE. तर आपलं समीकरण झालं एस बरोबर 1/2 OD अधिक BE गुणिला OE. आता यस बरोबर 1/2 OD म्हणजे काय, OD म्हणजे U, OD म्हणजेच U. BE म्हणजे काय, तर इथपर्यंत म्हणजे V, तर U अधिक V गुणिला OE म्हणजे काय, तर T. तर समीकरण झालं एस बरोबर 1/2 U अधिक V कंसामध्ये गुणिला T. आपल्याला माहिती आहे OD म्हणजेच काय, तर U, हा OD म्हणजेच U, BE म्हणजेच V आणि OE म्हणजेच T. त्वरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. त्वरण बरोबर V वजा U छेदामध्ये T. आता या A आणि Tची आपण अदलाबदल करणार आहे. Aच्या जागी T आणि Tच्या जागी A. तर T बरोबर आपण T इकडे नेलं आहे. T बरोबर V वजा U छेदामध्ये A, म्हणजे Tच्या जागी आपण A घेतलेला आहे. तर Tची किंमत झाली V वजा U छेदामध्ये T. या समीकरणामध्ये हे जे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे पहिलं, या समीकरणामध्ये Tच्या जागी आपण ही किंमत ठेवणार आहे. T बरोबर V वजा U छेदामध्ये A. तर समीकरण होईल यस बरोबर 1/2
कंसामध्ये यू अधिक व्ही गुणिला व्ही वजा यू छेदामध्ये ए, म्हणजे टीच्या जागी, या टीच्या जागी आपण ही किंमत ठेवणार आहे व्ही वजा यू छेदामध्ये ए. तर दुसरं समीकरण मिळालं आपल्याला एस बरोबर 1/2 कंसामध्ये यू अधिक व्ही गुणिला व्ही वजा यू छेदामध्ये ए. आता हा 2 आणि हे ए या दोघांचा गुणाकार केला आपण, एस बरोबर व्ही. आता याला आपण यू अधिक व्ही लिहिलं आणि व्ही अधिक यू एकच राहील, त्यामुळे आपण लिहिताना असं लिहू व्ही अधिक यू, इकडे आहे व्ही वजा यू छेदामध्ये 2a. आपल्याला माहिती आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी याला आपण लिहितो ए वर्ग वजा बी वर्ग. तसंच आपण इथे व्ही अधिक यू आणि व्ही वजा यू, तर याला लिहिलं आपण व्हीचा वर्ग वजा यूचा वर्ग. तर एस बरोबर व्हीचा वर्ग वजा यूचा वर्ग छेदामध्ये ए 2a. आता या 2aला आपण इकडे नेलं यस या बाजूला, तर 2a गुणिला यस म्हणजेच काय 2as बरोबर व्हीचा वर्ग वजा यूचा वर्ग. या वजा 2uला इकडे नेलं, चिन्ह बदलेल, ऋणचं धन होईल, यूचा वर्ग अधिक 2as बरोबर व्हीचा वर्ग. आता या समीकरणाला आपण सरळ लिहू व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. हे झालं गतिविषयक तिसरं समीकरण. तिसरं समीकरण आपल्याला कशामधला संबंध दर्शवतो? तिसरं समीकरण आपल्याला दर्शवतो विस्थापन आणि वेग यांच्यामधला संबंध.